हिंगनघाट के सुल्तानपुर सड़क और पुल की लंबित मांग को लेकर सुल्तानपुर के नागरिकों ने नंदोरी हिंगनघाट मार्ग पर चक्का जाम आंदोलन किया। पिछले कई वर्षों से बारिश के दिनों में गांव को जोड़ने वाले पुल के ऊपर से पानी बहने के कारण आवागमन ठप हो जाता था। इसके साथ ही सड़क की हालत भी बारिश के दिनों में बेहद दयनीय हो जाती थी, जिसके कारण नागरिकों को काफी परेशानी का सामना करना पड़ रहा था। प्रशासन की ओर से दिया गया लिखित आश्वासन के बाद सुल्तानपुर के नागरिकों ने चक्का जाम आंदोलन वापस ले लिया। हिंगनघाट से योगेश लखोटे की रिपोर्ट। जागावा 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 स्थानिक प्रशासन जागावा 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 हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते। अरे हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते। पूल आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा। अरे पूल आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा। स्थानिक प्रशासन जागावा 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 स्थानिक प्रशासन जाग। एकूणच भारताची वाटचाल आधुनिक भारताकडे आहे। दुर्गती मार्ग असो किंवा समृद्धी मार्ग, मोठे मार्ग जे आहे बनत आहे, पण ग्रामीण क्षेत्रातील रस्ते असो किंवा पूल असो त्याची अवस्था जे दुरावस्था झाली आहे, त्याच्या मागण्यासाठी जे आहे नागरिक आहे हिंगणघाटच्या जो राज्य महामार्ग आहे नंदोरी ते हिंगणघाट अशा महामार्गावर लोकांनी सुलतानपूर येथील एकमेव गावाचा जोडलेला रस्ता, मुख्य पूल व रस्ता रोको यासाठी मोठं आंदोलन केलं आहे। तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता। पाठीमागे जे आहे ट्रॅफिक थांबलेलं आहे ते इकडे दृश्यांमध्ये पाहू शकता। इकडे सुद्धा मोठं ट्रॅफिक थांबलं आहे। मागण्या पूर्ण व्हाव्या, रस्ता बनावा अशी मागणी नागरिकांची आहे। ताई काय सांगणार? आज तुम्ही रस्त्यावर बसल्या, काय बोलणार? काय बोलणार? सर, आमच्या गावचा पूल नेहमी भरून राहतो। आम्हाला कधी 6 वाजते 7 वाजते पाणी रस्त्याचं नाही का भरूनच्या भरून राहतं। आम्हाला दुसऱ्या कॅनेलनं जावं लागतं पायदळ। गार्डनातून गार्डन तुडवत जावं लागतं। कधी पेपर राहतं, बोर्डाच्या परीक्षा राहतं, नेहमीच पूल भरून राहतं आमचा। या मागणीसाठी आपण रस्त्यावर उतरले आहे। हो, रोड पण साठी उतरलो आहे। आमचा रोड खूप खराब आहे। काय बोलणार? आमच्या बस स्टॉपवर आम्हाला बस स्टॉप हवा आहे आणि आमच्या पूलचं काम पाहिजे, रस्ता बनवून पाहिजे आम्हाला। शाळेत जाणाऱ्या हो हो शाळेत काय काय जे त्रास होतो? तर त्रास आमचा हेच आहे, पाणी आला का आमच्या गावचा पूल भरतात आणि आम्हाला त्रास होतात। त्याच्यात 3-3 तास एक रात्र आम्हाला तिथे पुलावर काढावं लागतं गार्डनाने, नाहीतर आम्हाला गार्डनाने तिकडून कॅनेल कडून जावं लागतं। काय त्रास होतो? खूप जास्त त्रास होते। 10 वर्ष झाले हा पुलाची समस्या आहे, रोडची समस्या आहे आणि आम्ही संध्याकाळ किती पण वेळ होती तर राहा लागते, कोणी येत नाही मदतीला, उपाशी तापाशी राहा लागते। एकूणच त्या ताई होत्या यांची खंत आहे की आमच्या मुली आहे शाळेत जातात, पण रस्ता बंद असल्यामुळे मोठा जो त्रास किंवा जो वेळ लागतो आमच्या आणखी काय ताई काय बोलणार? आम्हाला नेहमी प्रवास करावा लागतो। आम्हाला हा पूल बनवणं अर्जंट आहे आणि कधी दवाखान्याची समस्या आहे, कुठं जायचं अर्जंट काम येते आणि आम्हाला 3-3, 4-4 तास पूर आला का तिथं बसायला लागते। पाणी उतरत नाही 4-4, 5-5 तास, काहीच सोय नाही। आम्हाला नेहमी प्रवास करावा लागते ह्या रोडनं। एकूणच रोड आणि पुलाचा 10 वर्षापासून इथं जे आहे रोड बनला नाही, त्याच्यामुळे मोठी जे खंत आहे। पण हे गावच जे आहे रस्त्यासाठी, सुलतानपूर हे गाव आहे, इथूनच जवळ असलेलं काही किलोमीटरवर या रोडवर असलेलं गाव आहे, पण या ठिकाणी 10 वर्षापासून पूल नाही, रस्ता नाही। त्यामुळे शाळकरी मुली असो किंवा ज्या महिला असो त्यांना जो भयंकर त्रास या रस्त्यामुळे सहन करावं लागतात। वेळेवर जे आहे मुलांना शाळेत पोचता येत नाही किंवा पेपर असो किंवा मोठ्या गोष्टी असो। सर, आम्ही ते रस्त्याचे काम येता 15 दिवसात आम्ही चालू करून देणार आहे। 900 मीटर रस्ता आहे, ते मंजूर झालेले आहे। आपण 15 दिवसात चालू करून देणार आहे। राहिलेले गोष्ट आपला जे पुलाची गोष्ट आहे, ते पुलाचे काम आपण तातडीने हाती घेऊ। 1 वर्षात काम सगळे सर्वे करून पुलाचे डिटेल इस्टिमेट तयार करून 1 वर्षात पुलाचे काम आम्ही चालू करण्यासाठी आहे। लेखी स्वरूपात आम्ही पत्र पण दिले, लेखी स्वरूपात दिले। लोकांनी जे आहे रस्ताच बंद केला आहे। काय बोलणार काका, काय म्हणता? काय आमच्या गावातले लोक जो आहे हे ड्युटीवाले लोक आहे, 2-2, 3-3 वाजता येते, रात्री इथं बसून राहते नाल्यावर। नाला भरून राहिला तर जायचा उपाय नाही त्याला। कुठं जाईन या तणकाळीमध्ये न कुठं जाईन का रस्ता नाही आहे मग अजिबात। किती दिवस झाले रस्त्याला पूल नाही बनला? बापा आता आमचं आयुष्य गेलं तर नाही बनून राहिला। किती जण गेले तिथं, किती जण गेले, रिपेरिंग करून देते, उकरलं तितक्यान तितकं ते पाणी तशान तसाच होते। का करणार आहे कोणी? का हे पोरं करण? हे शाळेचे पोरं आहे, लहान पोरं आहे, गाड्या येते घोड्यात, काहीच नाही तर उपाय नाही, घरी राहा लागते, झोपा लागते। का करा तुम्ही?
सांगा बरं. मुलींच्या ज्या शाळेच्या परीक्षा असो हा. त्या का काय परीक्षा असल्यावर त्याला उपाय नाही ना जायचा, त्याच्या शाळा पडते, का करण त्या बिचाऱ्या माऊल्या. हं? आणखी आपल्यावर ताई मला सांगा ताई, तुम्ही जे आहे ग्रामपंचायत सदस्य राहिले आहे, काय काय मागणी आहे? मी ग्रामपंचायतमध्ये सदस्य राहिली होती, तेव्हाही पूल मागितला. 10-12 वर्ष झाले तरी पण ह्या पुलावर काही लक्ष दिलं नाही. मागणी केली होती त्याच्या बादमध्ये समीर कुणावर आणि मळावी भावा ताण नाही म्हणलं, काही नाही गोष्ट काय काही नाही असं म्हणलं. म्हणते का रोजच्या डिलेवऱ्या होते का रोजच्या डिलेवऱ्या होत्या कसं म्हणते म्हणे ते वाले, म्हणून तो पूल झाला नाही. मी सदस्य होती, मग येतं गाडी येतं तिकडे चाली जाते, स्टाफ मागितलं ते बस स्टँड डबा छोटंसं 8 वाजता येऊन मी हँडपंप दिला ह्या स्टाफवर. जेव्हा होती मी 15 वर्ष चांदीचा, आणि आता इथं स्टाफ दिला तेव्हा ते गाडी राहते, तर गाडी नव्हती इथे उभी राहत. आता मुलासाठी जायला खूप तकलीफ होते. एखादी लग्न झालं, डिलेवरी झाली, तब्येत खराब झाली, त्या बाईने कसं जायचं. म्हणून आम्हाला गाडी हे तर पूल पाहिजे जरूर, आणि हा रोड पाहिजे, हा रोड आमचा झालाच पाहिजे, एवढी मानगी आहे आमची. एकूणच पूल आणि रस्त्यासाठी सुलतानपूर गाव जे आहे राष्ट्रीय महामार्ग आहे, नंदोरी हिंगणघाट या गावावर उचला आहे आणि ट्रॅफिक गेट जाम केला आहे. रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी झालं आहे. रस्ता आणि पूल आम्हाला भेटल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही, किंवा आम्हाला ठोस आश्वासन कुठलं भेटल्याशिवाय उठणार नाही, या मागणीसाठी मोठा जो आहे रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी सुरू आहे.